ओम नमो फलसिद्धाय. शिवशरणात मंडळी, गुरुप्रसादाची थोरी या चॅनलवरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज अष्टलक्ष्मणाची यांच्या पवित्र गाथ्यातील अभंग श्रवण करत आहोत. तर मंडळी, आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला बऱ्याचदा म्हणायचं असतं एक आणि आपण बोलून जातो एक, किंवा आपण बोलतो बरोबर आणि समोरचा चुकीचा समजून जातो, असं खूपदा आपल्यासोबत होतं. तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया. वाचे वाऊगे बोलसी देवराया न स्तविसी, एने लाभ गे दिसेना करिसी वाऊगा धिंगाणा. आता नको जल्पू व्यर्थ तोषवी तो दीनानाथ, दोषी झाले गे पावन प्रिय प्रभो ते स्तवन. स्तव स्तव निरंतर वद वद हर हर, लक्ष्मण म्हणे हीन केले प्रभूने पावन. लक्ष्मण म्हणे हीन केले प्रभूने पावन. तर मंडळी, अतिशय साध्या शब्दामध्ये लक्ष्मण महाराज आपल्याला खूप महत्त्वाचं ज्ञान देतात. आपण काय करतो, नको त्या गोष्टीबद्दल जास्त बोलत असतो. ज्या गोष्टीने आपलं काहीतरी भलं होणार आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. देवाचं नाव घ्यायचं सोडून आपण व्यर्थ बडबड करतो आणि त्याचंच फळ म्हणून आपण नेहमी चुकीचे समजले जातो. आपण बोलतो एक आणि समोरचा समजतो एक. खरं तर आपल्या भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ निघत असतात. ज्या माणसाला कुठे काय बोलावं हे कळलं त्याच्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हणतात. आपल्याला समाजात आपल्या बोलण्यामुळे वागण्यामुळेच किंमत मिळते. जी लोक व्यर्थ बडबड करतात त्यांचं बोलणं कुणीही ऐकत नाही. आपलं बोलणं योग्य आणि मोजक्या शब्दात समोरच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. इंग्रजी भाषेमध्ये एक खूप छान मान आहे बघा. वर्ड कॅन बिल्ड द वर्ल्ड, वर्ड्स कॅन डिस्ट्रॉय द वर्ल्ड. म्हणजे काय, ते शब्द हे जग घडवू पण शकतात आणि जगाचा नाश पण करू शकतात. शब्द हे धारदार असतात, त्यामुळे ते जपून वापरले पाहिजे. बघा, आपल्यासोबत कितीदा तरी असं होतं, खूप छान आनंदी वातावरण आहे, छान सगळेजण कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि एखाद्या व्यक्तीकडून सहज बोलताना चुकीचा शब्द गेला तर त्या आनंदाचं रूपांतर भांडणामध्ये होतं. एखाद्या चुकीच्या शब्दामुळे पूर्ण आनंदी वातावरण गढूळ होतं. त्यामुळे आपले संत काय म्हणतात ना, डोक्यावरती बर्फाचा खडा आणि जिभेवरती खडी साखराचा खडा असेल तर आपले जीवन अगदी सोपं सोयीस्कर होऊन जातं. तर म्हणजे आता आपण बोलताना लक्षात ठेवायच्या 5 गोष्टी बघणार आहोत, जेणेकरून आपल्या मनात बोलण्याबद्दलची भीती वाटणार नाही आणि आपण कॉन्फिडन्सली आत्मविश्वासाने बोलूही शकतो. तर मंडळी, पहिली गोष्ट ही आहे की तर आपण काय म्हणत आहे यापेक्षा कोण म्हणत आहे, म्हणजे एखादी गोष्ट काय आहे यापेक्षा ते म्हणत कोण आहे ह्याही गोष्टीला तेवढंच महत्त्व आहे. तर मंडळी बघा, तुम्हाला एक जण म्हटला की उद्या तुम्ही मरणार आहात. आता ही गोष्ट कोण म्हणतं यावर त्याचं महत्त्व कसं ठरतं ते आपण बघूया. जर एखादा डॉक्टर म्हणत असेल तर आपण काय म्हणू की हा बाबा काहीतरी आजार वगैरे झालेला असेल, त्या गोष्टीमध्ये तथ्यता आहे असंही आपण म्हणू. आणि हीच गोष्ट जर आपल्याला एखादा ज्योतिषी म्हणत असेल तर आपण काय करू, त्याबद्दल थोडासा विचार करू की हा बाबा असं होऊ शकतं की नाही होऊ शकत. आणि हीच गोष्ट जर आपल्याला आपल्या एखाद्यासोबत भांडण झाले किंवा एखादा व्यक्ती आपल्याला रागून म्हणतो की तू उद्याचा दिवस बघणारच नाहीयेस, तर आपण तेवढंच ती गोष्ट मनावर घेऊ का? नाही ना. त्यामुळे काय म्हणतंय ह्यापेक्षा कोण म्हणतंय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी म्हणतोय हे पण महत्त्वाचं आहे. आपण जर एखाद्याच्या उत्तर कार्यासाठी म्हणजे मातीसाठी वगैरे गेलोय आणि आपण जर तिथे आपल्या मुलाच्या लग्नाचा विषय काढला तर जमेल का? नाही ना. त्यामुळे जागा ही तेवढीच महत्त्वाची आहे. आपण बघतो की आपण हातगाडीवरती सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करतो, सांबर रस्सावडा वगैरे, इडली सांबर वगैरे असं पाणीपुरी खात असतो आणि तेव्हा त्याची तिथं किंमत कशी असते, कमी असते. आणि ज्यावेळेस आपण तेच नाश्ता वगैरे तेच आपण जेव्हा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे करतो त्यावेळेस तिथे त्याची किंमत वेगळी असते. त्यामुळेच काय ना, तर जागेवरूनही आपली किंमत ठरत असते. त्यामुळे आपण कुठे काय बोललं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण बोलतो ते किती आत्मविश्वासाने बोलतो. म्हणजे आपल्याकडे शब्द आहे, कुठे काय बोलायचं हे माहिती असेल ना
तर बोलताना आत्मविश्वास तेवढाच महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास नसेल तर आपलं बोलणं कोणीही ऐकणार नाही. त्यामुळे बोलण्यामध्ये आत्मविश्वास हा हवाच. चौथी गोष्ट म्हणजे समोरचा बोलत असताना त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकायचं. त्याचं बोलणं आधी पूर्ण होऊ द्यायचं आणि मगच आपलं बोलणं चालू करायचं. बोलण्यावरती रिॲक्ट न होता रिस्पॉन्स केलं पाहिजे. आपण काय करतो, समोरच्याचं बोलणं पूर्णही न होऊ देता लगेच त्यावर रिॲक्ट होऊन जातो आणि नंतर आपल्याला कळतं त्याचं म्हणणं असं नव्हतं, असं होतं. त्यामुळे रिॲक्ट न होता रिस्पॉन्स केलं पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्यातील चढ उतार, कुठे थांबायचं बोलताना, कुठे स्वल्पविराम वापरायचा बोलताना, हेही आपल्याला कळलं पाहिजे. काय होतं ना, आपण बोलताना आवाजात चढ उतार जर आपण नाही वापरला तर त्या वाक्याला तेवढा अर्थही उरत नाही आणि आपल्याला बोलायचं एक असतं आणि ते व्यक्ती समोरचा दुसराच समजतो तो यामुळेच. त्यामुळे ना आपण बोलताना कुठे चढ आवाजाला चढ ठेवला पाहिजे आणि कुठे उतार ठेवला पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे. उदाहरणार्थ बघायचं गेलं तर सुधा माझी मैत्रीण नाही ती बहीण, आणि इथे आपण काय केलं, सुधा माझी मैत्रीण नाही ती बहीण. आणि आपण जर सुधा माझी मैत्रीण नाही ती बहीण असं केलं तर बघा दोन्ही शब्दाचे अर्थ हे वेगवेगळे निघतात. दोन्ही वाक्याचे अर्थ एका स्वल्पविरामामध्ये. आपण पहिले नाहीच्या नंतर स्वल्पविराम दिला तर सुधा माझी मैत्रीण नाही ती बहीण आहे असा अर्थ होतो, आणि मैत्रीणच्या नंतर स्वल्पविराम दिला तर सुधा माझी मैत्रीण आहे नाही ती बहीण, म्हणजे ती माझी बहीण नाही मैत्रीण नाही असा होतो. तर मंडळी, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या जर आपण आपल्या रोजच्या बोलण्यामध्येही जरी आपण ह्या लक्षात ठेवून समजा आपण ह्या बोलण्यामध्ये उपयोगात आणायला लागलो तर आपलं बोलण्याची कला ही आपण लवकरच छान पद्धतीने शिकूनही जाऊ आणि आपलं बोलणंही सोपं आणि सोयीस्कर करू. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. ओम नमो फलसिद्धाय. धन्यवाद मंडळी.